स्टार्ट. जय मित्रांनो, तर बऱ्यापैकी कमेंट मला येत होत्या की 1600 मीटरचा तुमचा हिंगोलीचा ट्रॅक एक वेळेस दाखवून द्या. त्याच्यासोबतच आता तुम्हाला मी 3 दिवसाच्या पण मार्क्सच्या म्हणजे 47 मार्कवाले किती, 50 वाले किती हे पण मी तुम्हाला नंतर सांगणार आहे. सोबतच आता आपण 1600 मीटरचा हे बघू शकता तुम्ही, हे आपलं स्टार्टिंग आहे, हे लालपट्टी आधीची स्टार्टिंग आहे, त्याच्यानंतर हे आपलं एंडिंग होते. तर आता मी तुम्हाला पूर्णपणे ट्रॅक दाखवतो. तुमको लेता आप लोग मजाक कर रहे थे ना. हाँ स्टार्ट है नाही. तिथं हाईट चेक होते. शंभर मीटर आहे आणि स्पाइक अलाउड नाही आहे. स्पाइक अख्ख्या महाराष्ट्रात कुठंच अलाउड नाही आहे, त्यामुळे हिंगोली जिल्ह्यात पण स्पाइक आपल्याला अलाउड नाही आहे. हे गोळाफेकचं ग्राउंड आहे. 4 ग्राउंड गोळाफेकचे आहे. 100 मीटरला पण आणि 1600 मीटरला पण सेन्सर आहे. तर मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये 1600 मीटरचा ट्रॅक बघितला, त्याच्यानंतर 100 मीटरचा ट्रॅक बघितला. दोन्हीला पण सेन्सर आहे. त्याच्यासोबतच स्पाइक शूज अख्ख्या महाराष्ट्रात अलाउड नाही आहे, त्याच्यामुळे हिंगोलीला पण अलाउड नाहीच आहे. तर आणखी आपण आता मार्क्स जसे जसे मुलांचे मार्क्स येतील, चालक पोलीसचे असो की जिल्हा पोलीसचे असो, तर आपण 47 मार्कावाले किती, 40 मार्कावाले 45, सर्व काही डिटेल मी तुम्हाला याच्या समोर टोटल हिंगोली जिल्हा पोलीसच्या ज्या काही अपडेट येत राहतील, टोटल अपडेट मी तुम्हाला देत राहील. त्यामुळे ज्यांनी हिंगोली जिल्हा पोलीसला अर्ज केलेला आहे त्यांनी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. सोबतच ज्यांनी हिंगोली जिल्हा पोलीसला अर्ज केलेला असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. सोबत तुमची आता राहण्याची सोय पण इथं केलेली आहे. माननीय संतोष बांगर साहेब, आमदार साहेब यांनी आपल्या महावीर भवन ग्राउंडच्या म्हणजे ग्राउंडचा आता संत नामदेव कवायत मैदान इथं बॅनरच्या त्या साईडला डायरेक्ट आपल्या राहण्याची सोय केलेली आहे. रोडच्या त्या साईडला डायरेक्ट 2 मिनिटाच्या पण अंतरावरती नाही, तर आपले राहण्याची आणि खाण्याची व्यवस्था तिथं केलेली आहे. सोबतच आता अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जय हिंद.